घरून जेवण पोटभर जेवण करून यायचं आणि इकडं तिकडं फोन करायचे. ते पेशंटला फोन करतं, कसं काय बरं आहे का? पेशंट म्हणतं काय अजून बरं लागा ना हो. स्कॅनिंग केलं का? हां केलं ना. किती स्कोअर आहे? पेशंट म्हणतो तिकडून 18 आहे. 18? अरे 12वाला जागा नाही इकडून, तू 18 म्हणल्यावर अवघडच चालू माझं. मला सांगा जगन का तो आता खरंच? याला म्हणता का सगळे हरिजन सगळे संतजन? जो इतरांना नेहमी मदत करतो ती महाराजांना भेटली. आणि जो दिवस संतांच्या भेटीचा आहे तो दिवस म्हणजे आपण त्या अभंग चिंतन ऐकलं या आपल्या 7 दिवसामध्ये. ज्या दिवशी संतांची भेट झाली ना तो दिवस म्हणजे जगद्गुरूंचा आनंदाचा दिवस, तो दिवस दसऱ्याचा दिवस, तो दिवस दिवाळीचा दिवस. त्या दिवसाचं वर्णन महाराज करतात. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य भेटले. संतांच्या भेटीने जो आनंद झाला तो आनंद आहे. तो दिवस म्हणजे आजचा दिवस, भाग्याचा दिवस. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. चिंताच गेली संपूर्ण. पण चिंता संपल्यानंतर जो अनुभव मिळाला तो अनुभव फक्त एका दिवसाचं सुख नाही मिळालं, तर सुखाच्या राशीच्या राशी मिळाल्या, पुण्याच्या राशीच्या राशी मिळाल्या. त्या भाग्याचं वर्णन महाराज करतायत अभंगाचं 2रं चरण.
राशी किंवा पुण्याच्या राशी पार त्या सुखासी नाही लेखा. पुण्याच्या राशी जोडल्या बघ. ज्या दिवशी संत भेटले ना त्या दिवशी आपला पुण्याचा उदय झाला. मी सांगत होतो सज्जन दुर्जन ही सगळे देवाचेच लेकर आहेत. मग नंदकिशोरजी पाटील त्याने सज्जनही निर्माण केले आणि त्याने दुर्जनही निर्माण केले. दुर्जन कशाला निर्माण केले असतील बघ त्यांनी? या पृथ्वीवर पाप पुण्याचा बॅलन्स राहिला पाहिजे. एक पारड जड नाही झालं पाहिजे. पाप पुण्याचा बॅलन्स आहे. पण शेवटी रावणाला सुद्धा त्याने स्वीकारलंच ना. रावणाचं जाऊ द्या, कंसाचं जाऊ द्या, हिरण्यकश्यपूचं जाऊ द्या, महिषासुराचं जाऊ द्या. आज देवाला शिव्या देणारे काय कमी का? आज पट्टी मला सांगा, जे भजन करतात त्यांना देव सांभाळतो आणि जे देवाला शिव्या देतात त्यांनाही तोच सांभाळतो ना. पंढरपूरला काही 2 लाईन केल्या त्यांनी, एक भजन करणाऱ्यांची एक शिव्या देणारी, तुम्ही मागून या मागून या मागून या. नाही ना, सकळ जीवांचा कधी तो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. जरी पाप केलं आणि पापातून मुक्त व्हायचं असेल तर पापातून मुक्त होण्याकरता भगवान परमात्म्याचं कार्य सांगत होतो मी. सज्जना करता दुर्जना करताय. सज्जन आणि दुर्जन झाले पण मग 98% मध्ये पाप आहेत, त्यांचं काय करायचं? मग त्यांनी पण पाप केलेलेत ना. मग त्या 98% ज्यांनी केलेत ना त्यांच्याकरता भगवंतच आले, पण ते संतांच्या रूपाने. सोपं सांगतो, वाल्या कोळ्याला जर भगवान प्रभू रामचंद्रजी भेटले असते तर भगवान प्रभू रामचंद्रजींनी वाल्या कोळ्याचा वध केला असता, कारण तो पापी होता. बरोबर? तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात. त्याचा नाश झाला असता. पण वाल्या कोळ्याला संत भेटले ना, महर्षी नारद भेटले ना, त्यांनी त्याचा नाश केला का? नाही, त्याच्यातल्या दुर्गुणाचा नाश केला. सॉफ्टवेअर तसंच राहू द्या, फक्त त्यातला व्हायरस जाऊ द्या. हे संतांचं कार्य. विठाला नाहीतर माऊली ज्ञानोबारायांना त्रास देणाऱ्यांकरता माऊलींकडे फार मोठ्या शिक्षा होत्या ना. दिल्या असत्या ना शिक्षा. उपासदानामध्ये ते म्हटले असते, जे काळांची संघटना मरो. म्हटले असते ना. विसोबाने का कमी त्रास दिला का? माय बाप त्रास देणारे आहेत ना, देऊ द्या पण जाऊ द्या. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर निरती वाढो. होता परस्परे पडो किंवा जडो मैत्र जीवांचे. व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, व्हायरसच आहे तो. पण आपण म्हणतो माणूस मग चांगला आहे, पण कधी कधी लय तिरका चालतो. तिरका म्हणजे वाकडेपणा. सॉफ्टवेअर क्लिअर होण्याकरता सगळे संतजन भेटतील अमोप जोडिल्या. सुखाची या पुण्याची या राशी पार त्या सुखासी नाही लेखा. सुख मिळालं, पुण्य प्राप्त झालं. आजचा पालखेडकरांकरता आजचा दिवस सुद्धा पुण्यप्राप्तीचा दिवस आहे. आज आपण सोनं देतो आणि सोनं घेतो. मला पाटलांनी आठवण करून दिली. हा मुद्दा राहून गेला होता चिंतनाचा, बोलता बोलता राहून गेला होता तो. सोनं देणं आणि सोनं घेणं यामागची भूमिका काय बरं? सोनं दिलं का मोठी लहानाच्या पाया पडतात. बरोबर? हा, जागे की नाही पाहावं लागत ना. ते वायरमन असतात ना मोटर भरणारे, ते सप्लाय चेक करायचं असला ते दोन्ही लावून पाहते. ते लावलं का मग स्पार्किंग होते. विठाला करंट आणि आर्थिंग चेक करावं लागते ना. लहान मोठ्याचे पाय पडाव. सोनं घ्या. आजपर्यंत झालेले चुका आहे ते तुम्ही सोन्यासारखी माणसं आहेत, मोठ्या मनानं मला माफ करा आणि आजपासून आपण गुण्या गोविंदानं राहू. यामागची ती भूमिका आहे. माणसं बोलत नसतील तर दसऱ्याच्या दिवशी बोलतात, संक्रांतीच्या दिवशी बोलतात. जाऊ द्या, झाले गेले पाहू नका. पुढे जाणे नाही तुका. जाऊ द्या, गेलं झालं गेलं, गंगेला मिळालं. आपण पुढे चिंतनात राहू, भजनात राहू. सगळेजण पालखेडकर आज पुण्याच्या राशी प्राप्त झाल्यामुळे सगळे माझ्याबरोबर भजन करतील. आता सगळ्यांनी एकदा भगवंताचं प्रेमानं भजन करायचे. सगळेजण तयार राहा. सगळे टाळी वाजवा आणि आमच्या महाराज मंडळींबरोबर भजन करा. विठोबा टाळी वाजवा.
बालगोपाल महाराज म्हणजे जोरा 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 ते हरिपाठातही उभे होते आणि हरिपाठाचा काय ब्रेक फक्त अर्ध्या तासात झाला मध्ये लगेच कीर्तना करतो उभे राहायचे. गरजेचं आहे ते काठी ओली तोपर्यंतच ती वागते. एकदा काठी वाळली ना का मोडून पण वाकत नाही बुवा. मुलं लहान आहे तोपर्यंतच त्यांच्या गळ्यामध्ये माळ आली पाहिजे, त्यांना हरिपाठ आला पाहिजे. एकदा का बिगर माळीचे पोर मोठी झाली मग ती आपली काढायला कधी करीत नाही. जाऊ द्या, डॉक्टरनं सांगितलं मध्ये 18 महिन्यात बांधावरचे गेले उड्या मारल्या तिकडे टपा 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 त्या काढू. आमचे हरिभक्ती पारायण पांडुरंगजी महाराज पवार यांच्या संस्थेतली विद्यार्थी, ती संस्था आपल्या गावचं भूषण आहे. म्हणून या संस्थेत महाराजांनी पोरं घडवलेत. मुलं फार गोड पावली, टाळ सुद्धा तयार आहे त्यांचं. मी आल्यापासून पाहतोय ताल आहे, स्वर आहे, गीतेचा पाठ आहे. महाराजांचा स्वभावच गोड आहे. जे माणसं गोड स्वभावाचे असतात ना त्यांच्या तुमचा स्वभाव 7 मिनिट हा आपलं गाव पारमार्थिक दृष्ट्या खूप श्रीमंत आहे. भौतिक श्रीमंती तर भरपूरच आहे, त्याबद्दल काही बोलणंच नको. पण परमार्थामध्ये सुद्धा खूप श्रीमंत आहे. बाबाजींचे आशीर्वाद आहे, पारेश्वर भगवंताचे आशीर्वाद आहे, सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे आशीर्वाद आहे, गुरुवर्य महामंडलेश्वर शांतिगिरी बाबांचे आशीर्वाद आहे, गुरुवर्य रामगिरीजी महाराजांचे आशीर्वाद आहेत. हे सगळे संत मेळाचे इथं आशीर्वादाचा मेळाच आहे. म्हणून हे पारेकरांना मी विशेष धन्यवाद देतो. त्यांनी 2-2 तास विनाप्रारा घेतला. ज्याने 2 तास विनाप्रारा घेतला, ज्याचा काटेकोर प्रारा झाला, त्याची सेवा झाली, त्याचा वर्षभर त्याला कोणत्याच प्रकारचं संकट येणार नाही. जर आलं ना तर पारेश्वर भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये प्रारा देतील. आपण जर देवाचा प्रारा केला ना तर देव आपल्या संकटाकरता आपल्यावर प्रारा देतील. विठाला विठाला अमुक जोडिलिया पुण्याची राशी पारत्या सुखाशी नाही लेखा. सुख आहे, अगर सुख आलं का ते 1 दिवस नको. महाराज म्हणतात माझ्या जीवनात पुण्याच्या राशी झाल्या आणि सुखही आलं. सुख आणि पुण्य आल्यामुळं झालं काय, भजन वाढलं. है आखो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्रत बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. असं जीवन असावं की दिवस उगवला की अंतःकरणामध्ये भगवंताचं भजन असावं. तन के तंबूरे में दो, तन के तंबूरे में दो, सासों के तार भोले. जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम, जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम. अब तो तन के इस मंदिर में
अब तो तन के इस मंदिर में प्रभु का हुआ बसेरा, प्रभु का हुआ बसेरा। राम नाम नहीं छूटा मेरा, जन्म जन्म का फेरा, जन्म जन्म का फेरा। सुर की मुरलियों में सुर की मुरलियों में, सुर की मुरलियों में सुर का शिकार बोले जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम, जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम। भजन करताना कळतच नव्हतं महाराजांना आपण कुठं आहे. लोकांतात असो एकांतात असो भजन करायचे. एक दिवस प्रसंग असा घडला, पिकली हे वाचा रामनामे करता सांगतो. आपल्याला 10 वाजता थांबायचं होतं, 10:30 थांबायचं. बरं काय हरकत. पिकली 11. वा वा विठाला पर्यंत करू. पण काय झालं, आज झाला पुरणपोळीचा बेत. आज वात्यारच वेळ राहते पाटील आपली. समजा 8 ते 10 आहे, 8:30 ते 10:30 अशी धरू आपण. गावोगाव 9 ते 11 राहते ना. परवा दिवशी ना तिकडं नांदगाव तालुक्यात एक गाव आहे, गाव नाही सांगत, गावाचं नाव सांगितलं. कोणातरी पाहुणा राहत होती, फोन करून सांगितलं. हा डोकं लावलं एवढं रिकम डोकं लई राहते पास. इतकं डोकं लावते काय पुढं. 11 वाजून 10 मिनिटं झाले वा. जसं 11चं पुढं काटा जाईल ना तसं पाठीमागचं एक जणाची डोळे मोठी होत होती. मी म्हणलं जय विठ्ठल झाले गाळा दाबीत आहे आपला, आता येतच नाही आपल्याला. जगद्गुरूंच्या जीवनातला प्रसंग मी आपल्याला सांगत होतो की जगद्गुरूंचं स्नान आटोपलं, देवपूजा आटोपली, जिजाई आल्या, महाराजांचं दर्शन घेतलं. ऐका बरं का, एक वाक्य बोलतो, माफी मागून वाक्य बोलतो. 400 वर्षापूर्वी मालकाचे देवपूजा झाली की मालकिनीने यायचं आणि मालकाचं दर्शन घ्यायची प्रथा होती. किती वर्षापूर्वी? 400 वर्षापूर्वी अशी प्रथा होती का मालकीनबाईने यायचं आणि मालकाचं दर्शन घ्यायचं, अशी प्रथा होती पूर्वी. जिजाई आल्या, दर्शन घेतलं. आणि काय झालं काय माहिती का, जिजाईंच्या डोळ्यातले 2 अश्रूचे ते महाराजांच्या पायावर पडले. महाराज म्हणे आवले, अगं सकाळी सकाळी रडते का तू, सणासुदीचं काय झालं रडायला तुला? जिजाई म्हणे रडू नाही तर काय करू? अरे काय झालं तरी काय तुला, सकाळी सकाळी काही कमी पडलं? कमी नाही, तुम्हाला काल जेवायला उशीर होतो, 4 वाजले जेवायला तुम्हाला. सकाळची न्यारी किती वाजता झाली? 4 वाजता झाली. तुम्हाला वेळेवर जेवण नाही देऊ शकले मी, म्हणून मला रडू आलं. एक वाक्य लक्षात ठेवा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे जिजा महाराजांना भजन करण्याकरता जीव घालायचा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे जिजा महाराजांना भजन करण्याकरता जीव घालायच्या. आमचे जिजा आम्हाला जीव घालण्याकरता भजन करायला लावतात. कळालं तर पहा, नाही तर चला पुढं. जाऊ द्या, काही सकाळी येतील बाबा, सकाळी करा. तुम्ही 4 वाजता जेवले ना, महाराज जेवल्याशिवाय आईसाहेब जेवत नव्हत्या. काय प्रेम असेल, काय निष्ठा असेल. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. तुम्ही आज कुठं जाणार आहे भजन करायला मला सांगा. तुमचं जेवण घेऊन यायचंय मला, भजन करायला कुठं जाणार मला सांगा. महाराज म्हणे माझं काही निश्चित नाही, माझे पाय जिकडे जातील तिकडे मी जातो. म्हणजे मी तुम्हाला वेळेवर जेवण देऊ शकणार नाही का कधीच? तुम्ही सांगा मला कुठं जाणार आहे आज. जिजाई रडायला लागल्या. महाराज म्हणे सांगतो, मला शोधायचं असेल तर एक पत्ता आहे. म्हणे काय? इंद्रायणीच्या पुढे आले ना भाकरी घेऊन, 3 रस्ते फुटतात.
त्या तीनही रस्त्यांची माती घ्यायची आणि कानाला लावायची. हा उपाय फक्त महाराजांनी जिजाईंना सांगितला होता आणि मी फक्त तुम्हाला म्हणून सांगतो. तुम्ही लई चर्चा न करू दे तिच्यात. जनतेने फक्त आपल्या आपल्या मनात ठेवा. महाराजही म्हटले होते मासाहेबांना, जिजाऊ आईसाहेबांना की तुम्ही जिजाईंना की तुम्ही कोणाला सांगायचं नाही, फक्त तुला म्हणून सांगतो. असं कोण म्हटलं? जगद्गुरू म्हटले होते जिजाईंना. इंद्रायणीच्या पुढे आले ना, रस्त्याची माती घ्यायची कानाला लावायची. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ना, त्या रस्त्याने मी गेलेलो असेल. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येणार नाही, त्या रस्त्याने मी कधीही गेलेलो नसेल. संतांच्या पदस्पर्शानं, भजनाच्या पावित्र्यानं, मातीनं सुद्धा भजन करावं. इतका देह पवित्र व्हावा. याला म्हणतात पिकली हे वाचा. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा रामनामे. रामनामानं आपली वाचा पिकते. म्हणजे काय होतं? वाचा सिद्धी प्राप्त होते. आपण जे बोलू ना तेच होतं. ज्याला म्हणतात पिकली हे वाचा. आपण जे स्वर लावू ना त्याचा रागच तयार होतो. याला म्हणतात पिकली हे वाचा. जो स्वर कंठात येईल आणि तो भजनात येईल, त्यातून जो बांधला जातील स्वर, त्याचा राग तयार होईल, त्याला म्हणतात पिकली हे वाचा. उदाहरण सांगू का? आपण परंपरेमध्ये जो काकडा घेतो ना, त्या काकड्याच्या सगळ्या चाली पूर्णांग गुरु बंकट स्वामी महाराजांनी बांधल्यात. शास्त्रीय संगीतामध्ये जे पहाटेचे राग आहेत प्रातःकाळचे, तेवढे सगळे राग हे स्वामींच्या कंठात येऊन बसले होते काकडा आरतीला. संगीत विशाराच्या उपांत्याला मला पेपर होता. त्याच्यामध्ये अभ्यास आहे प्रातःकाळचे कोणते राग, दुपारचे कोणते, माध्यान्हाचे कोणते, रात्रीच्या प्रहरातले कोणते. प्रातःकाळचे जेवढे राग आहेत ना, त्यामध्ये भैरव येतो, आईर भैरव येतो, भैरवी येते. भैरव ताटातले सगळे बैरागी भैरव आले, आईर भैरव आले. आणि सगळे कोमल स्वरातले जे राग आहेत ना, ते सगळे काकड आरतीत आले. त्यांचा समय जो आहे त्या समयातच बंकट स्वामी महाराजांनी ते राग बांधले. म्हणून तर त्या काळातला संगीत क्षेत्रातला बादशाह बालगंधर्व हा स्वामींचा काकडा ऐकण्याकरता समोर येऊन बसायचा. पंढरपूरच्या मठातले 3 मजले खचून भरलेले असायचे. त्यावेळी स्पीकरची व्यवस्था नव्हती. टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता असायची.
आणि स्वामींचा तो काकडा चालायचा. त्या काकड्यामध्ये साक्षात विश्वाचा मालक यायचा. आजही त्या चाली आपण म्हटलो ना की आपलं माइंड फ्रेश होतं. ते स्वर जर लागले ना भगवंत प्रसन्न होतात. ही शक्ती स्वरांमध्ये. संगीत है शक्ती ईश्वर की, हर स्वर में बसे हे राम. संगीत है शक्ती ईश्वर की, हर स्वर में बसे हे राम. रागी जो सुनाए रागिनी, तो रोगी को भी मिले आराम. शक्ती कशात असेल तर पिकली हे वाचा रामनामी. नका क्लासिकलचा अभ्यास असू देऊ. ज्याने वारकरी भजन केलं ना, हाडाचं वारकरी भजन ज्याचं झालं ना बाबा, त्याला ते राग आपोआप अवगत होतात. आपोआप संगीत क्षेत्रातले राग त्याच्या कंठामध्ये येतात. ते स्वर तिथे येऊन वास्तव्य करतात. ज्या स्वराला आपण आवाज देऊ ना तो स्वर लगेच हजर राहतो. 12 स्वर आहेत, 12. 7 स्वर शुद्ध आहेत. किती? 7. 4 कोमल आहेत. किती झाले? 7 आणि 4. तुम्ही म्हणता तू आपलं कर गणित निघ भाऊ एकदाचा. काय सणासुदीचं गणित करायला 7 आणि 4 आणि किती? 7 शुद्ध, 4 कोमल, 7 आणि 4 11 आणि 1 तीव्र, असे 12 स्वर आहेत. गाणं कोणतंही असू द्या, गीत कोणतंही असू द्या, भजन कोणतंही असू द्या, या 12 स्वराला सोडून एकही गीत नाही आहे. ही 12चे 12 स्वर आपल्या कंठात येतात हे नामस्मरणामध्ये. विकली हे वाचा रामनामी. आणि आणखीन एक अर्थ असा आहे की आपण आयुष्यभर नामस्मरण केलं, आपण आयुष्यभर सत्य बोललो, 12 वर्ष सत्य बोला, 12 वर्षानंतर तुम्ही जे बोलाल तेच सत्य होईल. विठाला तेव्हा आपला दिवस सोन्याचा होईल. आपण देवाचं नामस्मरण करू. आपण एकमेकाचा द्वेष मत्सर दूर ठेवू. कोणाला किती दिवस थांबावं लागेल सांगता येत नाही. रांजाडे महाराज आत्ता बोलताना दिसतोय, पण कदाचित क्या जीवन की बकरी आस, हातों में ले लिया नहीं तेरा घास. ताटातला घास बोटात घेऊन वटात जाईपर्यंत सुद्धा देव वेळ देत नाही. जातस्य ही ध्रुवर मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे नत्वम शोची तुम्हारसी. सृष्टीच्या नियमाला मी बांधलेलो आहे. आपण सगळे बांधलेलो आहोत. ज्या राज्यात ज्या नगरात आपण राहतोय त्या नगराचं नाव आहे मृत्यूलोक. या मृत्यूलोकातून आपल्याला कधी जावं लागेल सांगता येत नाही. आपला दिवस सोन्याचा करायचा असेल तर मिळालेला क्षण हा सत्कार्यामध्ये व्यतीत करा. कोणाचा द्वेष मत्सर करू नका. कोण्याही जीवाचा न घडू मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनासे. सर्वांशी प्रेमानं राहा. गेलेत माणसं गड्या, आपले बरेच माणसं गेलेत, तसं आपल्यालाही जायचंय. तुम्ही म्हणाल तू स्वतःवर मरण कमवून घेतो बाबा, सणासुदीचं चांगलं बोल. कोणावर मरण घेतो? स्वतःवर घेतो. आणि तुमच्यापैकी कोणाचं नाव घेऊन म्हटलं मी मग मरणाचा विषय काढलाच आणि बसलेल्यापैकी म्हणलंच कोणाला समजा. आज बोलताना दिसता बुवा, उद्याचं काय भरोसा आहे. तुम्ही म्हणता बाबा लय कळकळीनं आलो तुम्ही तुमचं कीर्तन म्हणून, तुम्ही असं पान फेड मा कीर्तन माय मरणाची वाट पाहता नाही. ये बाई तुमचा टाळ आणि बाई तुमची माळ. कोण तुमच्या कीर्तनाला आयुष्यात नाही येणार. आयुष्यात आगा मरू बोला ना हाती आणि मिलियावरी रडते. चला एक लेकरू म्हणून ऐका तुम्ही. कोणाचा द्वेष कोणाचा मत्सर अजिबात नाही. सर्वांशी प्रेमानं वागा. विश्वाचा मालक सर्वांमध्ये नांदतोय. हा विश्वंभर प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणातल्या भगवंताला ओळखा. सर्वांनी प्रेमानं राहा, प्रेमानं बोला. कधी कोणाला जावं लागेल नाही सांगतायत. जर आबोला धरला असेल आणि आबोला धरलेला माणूस जर आपल्यातून गेला असेल, जात असेल, जाणार असेल आणि अंत्यविधीच्या दिवशी जाऊन आपण किती रडत बसलो. अरे दादा एका ताटात जेवलो होतो आपण. अरे एकच भाकरी होती पण त्यातली अर्धी तुला द्यायचो मी. एक सायकल वापरत होतो दोघांमध्ये. अरे एका बाकावर बसायचो आपण. एका ताटात जेवलो, एका सायकलवर शाळेत गेलो. 2 भाऊ काय राहतील असे दोघं आपण राहिलो होतो. अरे लहानपणचे मित्र आहे ना आपण. बोलणं माझ्या बरोबर आता मध्ये मोठं झाल्यावर 50 वर्ष बोललेच नाही.
आणि शेवट म्हटले अरे बोला बोला बोला, माणूस गेल्यावर बोलेल का? नाही बोलणार. पिकली हे वाचा. आणि धन्य दिवस करता सांगतो तुम्हाला, आयुष्यभर भजन करा. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, त्याची ड्युटी असेल ती, त्याला सांगायला असेल तू पुढची तू, तर तो टाइम झाला तो बरोबर आम्ही चला हसत आनंदात जीवन जागा. आज सण आहे, फार मोठा सण आहे. हसत खेळत राहा आणि टेन्शन घेऊ नका, त्रास करून घेऊ नका. स्वतःला त्रास होत असेल तर त्या प्रसंगाचा, त्या माणसाचा त्याग करा. त्रासापासून दूर राहा, जीवन आनंदात जगा. रडत आलो पण जाताना रडू नका. आता हसत हसत या जगाचा निरोप घ्या. आपण गेल्यानंतर मागे काही नाही, सृष्टी चालू राहते. पीर गए पैगंबर गए, मर गए जिंदा जो. गुरुवारी महाराज वर्णन करायचे, औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना होया. 3.5 हाताचा देह आहे. असंच आनंदामध्ये हे जीवन देवाच्या चरणी समर्पित करा. ज्या दिवशी आपल्याला संत भेटले तो दिवस धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. पिकली हे वाचा रामनामी. महाराजांचा दसरा झाला, महाराजांची दिवाळी झाली. जगद्गुरूंच्या जीवनामध्ये पुण्याच्या राशी आल्या, सुखाच्या राशी आल्या. दिवसालाही धन्य म्हटले महाराज. आज मी धन्य झालो, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. अहो महाराजांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की एवढी भगवंतानं कृपा केली, एवढी संतांना कृपा केली. आता माझ्याकडे त्यांना द्यायला काय हो महाराज, त्याचा प्रश्न विचारतात. अभंगाचा शेवटचा No
शेवटचे 2 मिनिटं सगळ्यांनी माझ्याबरोबर टाळी वाजवून भजन करायचं, मौलिक ज्ञान करायचं, भजन घेऊ आपण सगळ्यांनी बरं का. सगळ्यांची